गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। नमस्कार. श्री दत्त महात्म्य बोधामृताच्या यूट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत करीत आहे. श्री दत्त महात्म्य बोधामृताच्या 28व्या भागात प्राणायामाचं फळ, प्राणायामाचे स्तर, प्रकार, प्राणायामाची सिद्धी, कुंडलिनीचं जागरण आणि प्रत्याहार अशा अत्यंत महान क्रियांचं निरूपण आहे. श्री दत्तात्रेय अर्जुनाला सांगतात, जसजशी प्राणायामाच्या मात्रांची वृद्धी होते तसतसा प्राण वश होऊ लागतो. प्राणाबरोबर मन सुद्धा स्थिर होऊ लागतं. मनाची एकाग्रता साधू लागली की सगळ्या नाड्यांची दारं शुद्ध होऊ लागतात, अर्थात मोकळी होऊ लागतात. मग आधी नाड्या मोकळ्या नसतात का? तर नसतात. या नाड्यांमध्ये हजारो जन्मांचे संस्कार आणि वासना भरलेले असतात. जीवात्मा प्रत्येक वेळी देहत्याग करताना या नाड्यांसह सूक्ष्म देहासह बाहेर पडतो आणि नवीन देहात प्रवेश करतो. या जन्मात त्या वासनांच्या पूर्तीसाठी प्रारब्ध भोग भोगतो, पण पूर्वसंचिताचा गाळा तसाच राहतो. मानवी देहात सत्संग लाभून जर प्राणायामाचं तप सुरू केलं तर जसा प्राण स्थिर होऊ लागतो तसे नाड्यांमधील संस्कार उच्छ्वासावाटे बाहेर पडू लागतात आणि नाड्या मोकळ्या होतात. यात रजो तमोगुणी संस्कारांचा गाळ आधी कमी होऊ लागतो. त्यामुळे चित्त सत्वगुणी होऊ लागतं. ह्यामुळेच चित्तशुद्धीसाठी करावयाच्या सगळ्या तपांमध्ये प्राणायाम हे श्रेष्ठ तप आहे. साधक हो, मोक्ष मार्ग कोणताही निवडा, पण त्या प्रत्येक मार्गाला यम नियमांचा पाया आणि प्राणायामाचं तप यांची जोड अवश्य द्यावी. मुख्य म्हणजे प्राणायामामुळे शरीरही निरोगी होतं. अहो, हे मळकट दिसणारं शरीरच सगळ्या तपांचं अधिष्ठान आहे आणि भगवंतांपर्यंत जाण्याचा मार्गही याच शरीरातून जातो. ते शरीर निरोगी ठेवणं अत्यावश्यक आहे. शरीरात रोग कशामुळे निर्माण होतात? कफ, वात आणि पित्त या 3 दोषांच्या असंतुलनामुळे. याच्यामुळे वारंवार व्याधी उत्पन्न होतात, पण नियमित प्राणायामामुळे ते 3ही दोष संतुलित होतात आणि शांत होतात. त्यामुळे शरीर सुदृढ होतं, रोगमुक्त होतं. आणखीही पहा, प्राणायामात कुंभक आणि विविध बंध लागल्याने त्या भागातील रसप्रवाह सुरळीत होतो. तसंच नाड्यांमधून प्राणही खेळू लागतो. शरीरामध्ये शुद्ध वायूचं प्रमाण वाढल्याने उत्साह वाढतो. जठराग्नी प्रदीप्त होऊन भूक लागते. अशा तऱ्हेने सर्व प्रकारे शरीर निरोगी होतं. यानंतर श्री गुरुदेवांनी प्राणायामाचे 3 स्तर सांगितले आहेत. कनिष्ठ प्राणायाम होता घर्म सुटे विशेषता, मध्यम प्राणायाम होता सुटे कंप सर्वांगी. साधक हो, प्राणायाम ही सहज साध्य गोष्ट नाही. तो हळूहळू प्रयत्नाने सरावाने साधणार आहे. एकदा प्राणायाम सिद्ध झाला की नाही हे ओळखण्याची इथं 3 लक्षणं सांगितली आहेत. प्राणायाम करताना घाम फुटू लागला की समजावं प्राणायाम अजून कनिष्ठ स्तरावर आहे. थोडा जास्त वेळ प्राण स्थिर होऊ लागला की शरीराला कंप सुटतो. हा
मध्यम प्राणायाम आहे. उत्तम प्राणायामे जाण, ब्रह्मरंध्री जाई प्राण. श्वासोच्छ्वास बंद होऊन, निश्चळत्व ये सर्वथा. जेव्हा ना घाम येत ना कंप सुटत, उलट शरीर एकदम स्थिर होतं. जीव घाबरा न होता श्वासोच्छ्वास बंद होतो, कारण प्राण ब्रह्मरंध्रामध्ये स्थिर होतो. त्यामुळे शरीर आणि मन निश्चळ होतात. केवल कुंभक साधला जातो. ही अत्यंत परमभाग्याची अवस्था आहे. इथे मनासह इंद्रिय शुद्ध होऊन अंतर्मुखी होतात. मन प्राण वश होतात. जव इंद्रिय शुद्धीन झाली, कुंडली तीन हलली. सुषुम्णे मध्येन झाली, प्राणाची गती जववरी. श्वासाची गती थांबल्याने मन आणि इंद्रिय स्थिर होतात. क्रियाशीलता कमी झाल्याने रजो तमो गुणांचं मालिन्य कमी होतं. प्राणायामाच्या तपाने शरीर शुद्धी होते, चित्तशुद्धी होते. जोपर्यंत सगळ्या नाड्यांची मनोइंद्रियांची शुद्धी होत नाही, तोपर्यंत कुंडलिनी हलत नाही. आणि कुंडलिनी हलत नाही, त्यामुळे प्राणाची गती सुषुम्नेमध्ये होऊ शकत नाही. आणि जोपर्यंत प्राणाचा प्रवेश सुषुम्नेमध्ये होत नाही, तववरी वृथा प्रयास, केवळ पाविजे त्रास. मध्य मार्ग मिळता प्राणास, आयास सफळ जाणावे. तोपर्यंत मोक्षासाठी केलेले अहोरात्र महत्प्रयास सगळं व्यर्थ आहे. कारण प्राणाचा सुषुम्नेत प्रवेश झाला तरच अध्यात्माची खरी सुरुवात होते. आत्मदेवाच्या सहस्रार रूपी सिंहासनाकडे घेऊन जाणारा तो एकमेव मार्ग आहे. पण एकदा तो मध्य मार्ग मिळाला की मग फक्त आनंदाचे डोही आनंद तरंगच आहे. सगळ्या दुःखांचं कष्टांचं विसर्जन होतं. पण तो मिळायला हवा. आता बघा, काही साधकांच्या बाबतीत शरीरात चरबी आणि कफ यांचं प्रमाण जास्त असतं. तेव्हा नुसत्या प्राणायामाने भागत नाही. त्यांना षटक्रियांची पण जोड द्यावी लागते. नेती, धौती, बस्ती, नवली, त्राटक, कपालभाती या षटक्रिया आहेत. तसंच कुंभक सुद्धा शीतली, सितकारी अशा विविध प्रकारचा करावा लागतो. या सगळ्या क्रिया आणि प्राणायाम सुद्धा सद्गुरूंच्या मार्गदर्शनाशिवाय करू नयेत. सद्गुरूंच्या आणि तज्ज्ञ मार्गदर्शकाच्या सानिध्यातच अभ्यास करावा, हे उत्तम. आता श्री दत्तप्रभूंनी प्राणायामाचे 2 प्रकार सांगितले आहेत. एक आहे निर्बीज प्राणायाम आणि दुसरा आहे सबीज प्राणायाम. ज्या प्राणायामामध्ये केवळ श्वासोच्छवासावर लक्ष दिलं जातं आणि मन प्राणाला जिंकण्याचा प्रयत्न केला जातो, तो निर्बीज प्राणायाम होतो. यात जोपर्यंत प्राणावर जय मिळत नाही, तोपर्यंत आसुरी मन वारंवार विघ्न आणतच राहतं. ना प्राणजय होत, ना मनावर अंकुश येत. असा प्राणायाम योगी लोक कनिष्ठ मानतात. परंतु प्राणायाम करताना, श्वास घेताना किंवा सोडताना नाम किंवा मंत्र जप केला, मंत्रदेवतेचं स्मरण केलं, ध्यान केलं, तर त्या प्राणायामाला सबीज प्राणायाम म्हणतात. हा सबीज प्राणायाम योगी मानिती उत्तम. शीघ्र मिळे ब्रह्मरंध्र धाम,
सबीज प्राणायाम करिता. अशा सबीज प्राणायामाला योगी उत्तम मानतात. कारण अशा प्राणायामाने ब्रह्मरंध्र धाम अर्थात भगवतपदाची प्राप्ती शीघ्र होते. कारण नाम किंवा मंत्र गुरुप्रदत्त असल्याने या मंत्राक्षरांबरोबर गुरुकृपेचं आणि मंत्रदेवतेचं चैतन्य असतं. जे जे चैतन्य स्वरूप असतं ते ते आत्मस्वरूप असतं आणि ते ते साधनेला सहाय्यक असतं. जपात श्रद्धा भक्ती असेल तर काया वाचा मन सगळंच भक्तिमय होऊन मनाचा लय होण्यास मदत होते. भक्तीच्या ओलाव्याशिवाय कोणतंही साधन कोरडं होतं, वृक्ष होतं. प्राणायामाच्या श्वास घेताना होणारा सह आणि श्वास सोडताना होणारा हम या आवाजांना हंस म्हणतात, अर्थात अजपाजप म्हणतात. हाच सोहम जप आहे. यातील सह म्हणजे शिव आणि हम म्हणजे शक्ती या दोहोंचाही जेव्हा लय होतो तेव्हा उरतो फक्त शब्द ब्रह्म ओम. हा ओमच जीवाला ब्रह्मरंध्रापर्यंत घेऊन जाण्यास समर्थ असतो. हा अजपाजप आपोआप साध्य होण्यासाठी आधी सबीज प्राणायाम करीत राहावा. हे कष्टसाध्य साधन भक्तिभावानं केल्यानं आनंददायी होतं. म्हणूनच योगी सबीज प्राणायामाला उत्तम प्राणायाम म्हणतात. श्री दत्तप्रभू म्हणतात, 5-5 प्राणायाम वाढवीत न्यावेत. म्हणजे आज 5 प्राणायाम केले, ते नीट जमायला लागले की 10 करा. असं वाढवीत नेऊन ती संख्या 80 पर्यंत न्यायची. तसंच पहाटे, माध्यान्ही, संध्याकाळी अशा 3 वेळांना हा अभ्यास वाढवत न्यायचा. असा अभ्यास 3 महिने केला की मग सुषुम्ना पंथा शुद्ध होय सर्वथा. मग कुंडली चाळविता प्राणवरती जातसे. इथे एक नीट लक्षात घ्या. आपण जो श्वासोच्छवास करतो तो शरीराचा समोरील मार्ग आहे. त्याला पूर्व मार्ग म्हणतात. सुषुम्ना मार्ग शरीराच्या मागील भागात पाठीच्या कण्यातून जातो. त्याला पश्चिम मार्ग म्हणतात. प्राणायामाने हा पश्चिम मार्ग मिळवायचा आहे आणि प्राणाला ऊर्ध्वमुखी करायचा आहे. त्यासाठी कुंडलिनीला प्राणायामाने चाळवलं आणि इतर नाड्यांप्रमाणेच सुषुम्ना पंथ सुद्धा शुद्ध झाला की प्राण तिच्यातून वर चढतो. होता कुंडलिनीचे चालन षटचक्रे जाती भेदून. ब्रह्मा विष्णू शिवग्रंथी तुटून सरळ मार्ग होतसे. एकदा कुंडलिनीचं आतलं सुप्त तोंड जागं झालं की कुंडलिनी शक्ती आदिशक्ती रूप धारण करते. सुषुम्नेमध्ये प्रवेश करते. सुषुम्नेत असलेली 6 चक्र आणि 3 ग्रंथींचं भेदन करण्यास ती समर्थ असते. तिची 3.5 वेटोळी सोडून ती सरळ होते आणि क्रियाशील होते. तेव्हा मग साधकाला काही करावं लागत नाही. तोपर्यंत परिश्रम घ्यावेच लागतात. आता थोडं लक्षात घ्या. सुषुम्ना नाडीमध्ये मूलाधार, स्वाधिष्ठान, मणिपूर, अनाहत, विशुद्ध, आज्ञा अशी 6 चक्र आहेत. चक्र म्हणजे अत्यंत सूक्ष्म नाडीने गुंतलेलं कमळ असतं. जोपर्यंत सुषुम्नेमधून कुंडलिनी शक्ती प्रवाहित होत नाही तोपर्यंत ही कमळं उमलत नाहीत.
अविकसितच राहतात. सुषुम्नेमधून शक्ती जसजशी वर जाते तस तसे या एक एक कमळाच्या नाडीतून प्रवाहित होते आणि ती कमळं विकसित होऊ लागतात. तेव्हा दिव्य अनुभूतींचा लाभ तर होतोच, पण त्या कमळाशी निगडीत असलेल्या दिव्य शक्ती प्राणशक्तीमध्ये सामावतात. या चक्रांमध्येच 3 ग्रंथीसुद्धा गुंफलेले असतात. मणिपुराजवळ नाभीत ब्रह्मग्रंथी, हृदयाजवळ अनाहत चक्रात विष्णुग्रंथी आणि भ्रूमध्यात आज्ञाचक्रात रुद्रग्रंथी अशा 3 ग्रंथी असतात. ब्रह्मग्रंथी सत्वगुणी, विष्णुग्रंथी रजोगुणी, तर रुद्रग्रंथी तमोगुणी असते. जेव्हा या ग्रंथींचा भेद होतो तेव्हा 3ही गुण शुद्ध होऊन त्यांची साम्यावस्था होते. हे सगळं परिवर्तन, महाचमत्कार केवळ आणि केवळ एक कुंडलिनीच करू शकते. अशा प्रकारे चक्र आणि ग्रंथींचा भेद झाला की मार्ग सरळ होत जातो. प्रभूंनी आणखीही जोड प्रयत्न सांगितले आहेत. नाभीजवळ अग्नीचं स्थान असतं. तिथं तर्जनीनं दाब द्यावा, त्यामुळे अग्नीचा संकोच होतो. तसंच गुदद्वार आणि लिंग यांच्यामध्ये जी शिवण आहे त्याचा मध्यभाग हा संपूर्ण शरीराचा केंद्रबिंदू असतो. त्या बिंदूपासून बेंबीपर्यंतचा ओटीपोटाचा जो भाग असतो त्याला म्हणतात कंद. इथेच मुक्त त्रिवेणी तीर्थ असतं. या तीर्थापाशी असलेल्या कुंडलिनीला चाळवण्यासाठी काय करायचं? ताडण करायचं. खाली बसून हाताने दोन्ही पाय धरून टाचांनी कंदाचं ताडण करायचं. आता तिसरा मार्ग सांगितला आहे मनाला वश करण्यासाठी. काय करायचं? 8 वेळा भस्त्रिका करायची. त्यामुळे स्तंभवृत्ती येऊन मन आणि शरीर काही वेळ स्तब्ध होतं. हे सगळे प्रयत्न कशासाठी? तर शरीरातला अग्नी आणि प्राण यांच्या आघाताने कुंडलिनीला चाळवण्यासाठी. प्राणायामाने प्राण पश्चिम मार्गाकडे वळून मूलाधारात तर कोंडला जातो, पण जोपर्यंत वर जायला मार्ग खुला होत नाही तोपर्यंत मग शरीराला घाम फुटतो, शरीराला कंप सुटतो. कुंडलिनीमध्ये प्राणाचं स्थान आहे. जेव्हा अग्नी तिथे जाऊन प्राणाला मिळतो तेव्हा निद्रिस्त माता जागृत होते. ती उष्णतेमुळे तप्त आणि प्रकाशमान होते. गोलाकार कासनळीतून वीज गेल्यानंतर ती जशी दिसेल ना तसं दर्शन योग्याला होतं. निर्गुण परब्रह्म शक्तिरूप इथं साकार होतं. हे पहिलं सगुण दर्शन आहे. लय विक्षेप सोडून रूपी मन जोडून राहतावर चढे प्राण मनाचे उन्मन होय मग. इथे साधन काळात येणारे अडथळे सांगितले आहेत. लय, गुरुप्रदत्त मंत्रजप किंवा दीर्घकाळ प्राणायाम अशी अनेक साधनं करून कधी कधी थकलेला साधक निद्रेच्या अधीन होऊ लागतो आणि साधनेमध्ये विघ्न येऊ लागतं. या विघ्नाला लय म्हणतात. हे टाळण्यासाठी झोप येऊ लागताच डोळे बंद करून उभं राहायचं. साधन सुरूच ठेवायचं. आता दुसरं विघ्न सांगितलं आहे विक्षेप. अनेकदा प्रपंचातील एखादा विषय साधन काळात मनात जोर धरू लागतो. चित्त अंतर्मुखी न होता त्या क्षुद्र विषयातच रमू लागतं आणि साधनेमध्ये विघ्न येतं. त्याला म्हणतात विक्षेप. हे दूर करण्यासाठी मनाला भगवंतांच्या सगुण साकार रूपात रमवावं. असं मन एकाग्र झालं की प्राणशक्ती वर चढू लागते.
आणि मनाचं मन पण चावू लागतं. हीच उन्मनी अवस्था. जेव्हा प्राण आणि मन स्तब्ध होऊ लागतात तेव्हा काय होतं? दोन पळे पाच विपळे जाण, ब्रह्मांडी ठरता प्राण. प्राणायाम तो मुख्य जाण, पाप शमन करीतो. दोन पळ आणि पाच विपळ प्राण ब्रह्मांडी अर्थात सहस्त्रारात स्थिर झाला की त्याला खरा उत्तम प्राणायाम म्हणतात. इथं प्राणायाम सिद्ध होतो. अशा प्राणायामानं पापांचा नाश होतो. अर्थात ज्या कर्मबंधनांमुळे जन्ममृत्यूच्या फेऱ्यात तो अडकतो ती एक एक बंधनं या प्राणायामाने नष्ट होऊ लागतात. पुढे प्रभू प्राणायामात प्रत्याहार, धारणा, ध्यान, निर्विकल्प समाधी साध्य होण्यापर्यंतचं एक गणित सांगत आहेत. 12 पट प्राणायाम काळ, प्रत्याहार तितुका वेळ. 12 पट उत्तरोत्तर काळ, धारणादिकांचा वेळ होय. 12 प्राणायामान एवढा काळ प्राण सहस्त्रामध्ये स्थिर झाला की प्रत्याहार होतो. म्हणजे एक प्राणायामाच्या 12 पट काळाने प्रत्याहार होतो. त्याचप्रमाणे 12 प्रत्याहारांनी धारणा, 12 धारणांनी ध्यान आणि 12 ध्यानांनी सविकल्प समाधी होते. खरं तर त्या काळात एकातून दुसरी अवस्था उमलत जाते. याचप्रमाणे ब्रह्मरंध्री 12 दिन, राहता निश्चळ प्राण. निर्विकल्प समाधी जाण, यत्ने साधून घ्यावा. ब्रह्मरंध्रात 12 दिवस प्राण स्थिर होऊ लागतो तेव्हा निर्विकल्प समाधीचा लाभ साधकाला होतो. इथं प्राणायामाची पूर्ण सिद्धी झाली. ही सिद्धी होईपर्यंत सगळ्या नाड्यांची शुद्धी होऊन जीवभावाचा लय होऊन ब्रह्मभावाची प्राप्ती झालेली असते. म्हणून प्राणायाम हे सर्वोत्तम तप आहे. इथे साधकाचे दृढ भावाने, श्रद्धेने, निष्ठेने घेतलेले सगळे परिश्रम सफल होतात. त्यापेक्षा काही वेळा प्राणायाम सिद्ध होऊ लागला की थोडं मनाला कामाला लावणंही उचित ठरतं. ते सहाय्यक होतं. अथवा प्राण जिंकून इंद्रिये विषयांपासून, मनाने घ्यावी फिरवून. हा जाण प्रत्याहार. प्रत्याहार प्रति-आ-हर म्हणजे उलट फिरवणं, उलट आणणं. कोणाला? इंद्रियांना. इंद्रियांची योजनाच त्रिगुणी मोहमयी प्रकृतीच्या शब्द, स्पर्श, रूप, रस, गंधांना ग्रहण करण्यासाठी आहे. त्यासाठी विषयाभिमुख राहणं हा त्यांचा स्वभाव धर्म आहे. तो अनादी आहे. अशा इंद्रियांना त्यांच्या स्वभावाच्या विरुद्ध त्यांच्या विषयांपासून दूर करणं हे महाकठीण कर्म आहे. पण इंद्रिय ही कर्म कोणाच्या मर्जीने करतात? मनाच्या मर्जीने करतात. त्यामुळे त्यांना जर आत उलट फिरवायचं असेल तर आधी मन अंतर्मुख व्हायला हवं. जेव्हा प्राणायामानं ते स्थिर होऊ लागतं तशी इंद्रियसुद्धा आत वळू लागतात. पण पुन्हा पुन्हा बाहेर पडतात. पण कंटाळा, आळस सोडून प्राणायामानं मन स्थिर करून इंद्रियांनाही आत वळवण्याचा अभ्यास पुन्हा पुन्हा करावा. ज्यामुळे
प्रत्याहार साध्य होईल. इथं कासवाचा दृष्टांत दिला आहे. जिथंही संकटाची चाहूल लागते तेव्हा कासव काय करतं? पटकन आपली सगळी अंग कवचाच्या आत ओढून घेतं आणि निर्जीव असल्यासारखं पडून राहतं. संकट टळताच पुन्हा अंग सैल सोडतं. अशी इंद्रिय त्याला वश झालेली असतात. योगियाने तया परी इंद्रिये धरावी अंतरी. जरी का जाती बाहेरी पुन्हा अंतरी ठेवावी. प्रभू म्हणतात, कुर्मासारखंच विषयरूपी संकट दिसताच, अर्थात मन आणि इंद्रिय तिकडे धावण्याचा धोका उद्भवताच मनावर संयमाचा अंकुश ठेवावा आणि त्याला नामात जपात गुंतवून पुन्हा आत ओढावं. सबीज प्राणायामाचं महत्त्व इथं लक्षात येतं. तसंच मनाला सत असत विवेकी बनवावं. अनात्म गोष्टींपासून दूर राहण्याचं यम नियमांचं प्रशिक्षण सुद्धा इथे उपयोगी पडतं. जया इंद्रिये वश झाली त्याची प्रज्ञा स्थिरावली. विषयेच्छा दुरावली सिद्धी आली त्याचे करी. या ओवीबरोबरच 87 ते 89 ओव्यांचा एकत्रित विचार करू. विषयांची आसक्ती व्यक्तीला श्रेयापासून, प्रेयापासून, प्रतिष्ठा आणि व्यक्तिमत्व विकासापासून सतत दूर ठेवतात. आधुनिक युगात TV, मोबाईल फोन ही त्यांची ज्वलंत उदाहरणं आहेत. या आणि अशाच विषयांपासून मनोइंद्रियांना दूर वळवण्यासाठी बुद्धीचा दृढ निश्चयच हवा, निग्रह हवा. एक लक्षात घ्यावं, जोपर्यंत इच्छा, आवड आपल्या ध्येयाच्या, साधनेच्या आड येत नाही, बाधक ठरत नाही, तोपर्यंत ठीक आहे. विषय सेवन निषिद्ध मानलेलं नाहीये, पण जे शास्त्राला धरून आहे, न्याय्य आहे, उचित आहे, तेवढंच आणि तेच विषय सेवन करावं, ज्यामुळे प्रत्याहार खंडित होणार नाही. म्हणजे प्रत्याहाराचा अभ्यास साधनेतर काळात दैनंदिन व्यवहारातच जाणीवपूर्वक करावा लागणार आहे आणि तो अंगात मुरेपर्यंत पुन्हा पुन्हा करावा लागणार आहे. सुरुवातीला जड जाणारच आहे. विषय सेवनाची इच्छा असूनही इंद्रियावर जबरदस्ती संयम ठेवावा लागतो. मनाला दुःख होतं. असा प्रत्याहार निम्न स्तरावरचा समजावा. सरावाने, सतत आत्मनिरीक्षणानं, विवेकानं मनावर सुखदुःखादी कोणताही परिणाम न होता जेव्हा सहज प्रत्याहार होऊ लागतो, तेव्हा तो मध्यम प्रत्याहार समजावा. विषयासक्ती इथं संपलेली असते आणि यानंतर चित्त आपोआप एकाग्र होऊ लागतं आणि मग बाह्य विषयांचं ज्ञानही होत नाही, आठवणही होत नाही. अशा वेळी मन आणि इंद्रिय वश झालीत असं समजावं. चित्त एकाग्र होताना देहभानच गळून पडतं, तेव्हा प्रत्याहार सिद्ध झाला असं समजावं. प्रभू म्हणतात, असा हा प्रत्याहार जो करीतो योगीश्वर. विषय असताही समोर होती दूर तया ते. ज्याला प्रत्याहार सिद्ध झाला त्याला योगीश्वर म्हटलं आहे. या योगीश्वराला विषयांची इच्छाच राहत नाही. त्यामुळे विषय समोर असो किंवा नसो त्याला काही फरक पडत नाही. मन आणि इंद्रिय आत्मतत्वी लीन झालेली असतात.
कारण इंद्रिय चित्ताला जाणू लागलेली असतात आणि चित्त आत्म्याला अनुभवू लागलेलं असतं. पण तरीही जरी जिंकले मन, एकही इंद्रिय सुटोन, जाई बाहेर पळोन, तेची मन शोभ करी. अगदी योगीश्वराने सुद्धा मन जिंकलं तरी इंद्रिय केव्हा धोका देतील सांगता येत नाही. कारण एखादा सुप्त संस्कार केव्हा उदित होऊन जोर धरेल ते सांगता येत नाही. तो मनाला चंचल बनवून निश्चयापासून पतित करतो. संयम सुटतो. अहो, विश्वामित्रांची तपश्चर्या सुद्धा मेनकेमुळे भंग पावते. तिथे सामान्यांची काय कथा. प्रभू म्हणतात, साधका, रात्रंदिवस सावध राहा, आदराने प्रत्याहार कर. त्यासाठी भगवंतांना आणि सद्गुरूंना अनन्य भावे शरण जा. साधक हो, मोक्षाच्या मार्गावर असाल तर यम, नियम आणि प्रत्याहार हे केवळ साधन काळात नाही, क्षणोक्षणी पाळण्यासाठी आहेत. एकही क्षण बेसावध राहून चालत नाही. यम, नियम, आसन, प्राणायाम आणि प्रत्याहार ही योगाची 5 अंग बाह्य साधनेची होती. आता अंतरंगी साधना पुढील भागात पाहू. आज इथंच थांबू. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा.